मस्सजोग घटनेतील सरपंचांच्या हत्येला आज 30 दिवस झालेले आहे. आता त्यांचे बंधू धनंजय देशमुख जे आहेत ते मुंबईकडे जात आहेत. मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार आहात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ते अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. काय सांगा, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे? हां. आज मुख्यमंत्री साहेबांच्या जे घटना घडलेली आहे त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्याचे सगळे तपासणी चालू आहे. पण ज्या काही गोष्टी मला बोलायच्या ते मी त्यांना बोलणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल माझी काय मागणी आहे. आतापर्यंतचा तपास झाला, तुम्ही समाधानकारक आहात का? तपास योग्य दिशेनं चालू आहे. हे आपल्याला कधी कळणार की आता त्यांचं रिपोर्ट कार्ड येईल. जसे की पहिले 4 दिवस पोलीस प्रशासनाकडे तपास होता, मग CIDकडे वर्ग झाला. त्याच पद्धतीनं आता ह्या 3 टीमने काय काम केलेलं आहे त्याचा एकंदरीत सगळा जे रिपोर्ट कार्ड येईल आपल्याला काय तपास आहे त्यावर आपण ते व्यक्त करू. ज्या पद्धतीने ही हत्या झाली त्याचे व्हिडिओ देखील आता समोर आले, रिकव्हर केले पोलिसांनी, बोललं जाते. सगळं आहे ते त्यांनी सगळं म्हणजे सोशल मीडियात त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत आणि त्या आम्ही पण अगोदर त्याचा उल्लेख केलेला आहे. आता तुमची मागणी काय असणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटून पुढची भूमिका काय असणार? आम्ही त्यांना भेटूत अगोदर, अजून आम्हाला काही गोष्टी त्यांना बोलायच्या ज्या की सगळ्यांना समजल्या पाहिजेत. सगळं मेन काय आहे हे नेमकं 6 तारखेलाच घडलंय का 9 तारखेला घडलंय का ह्याच्यावर त्याची पार्श्वभूमी काय आहे ते आमचा त्यांना सांगण्याचा प्रयत्न असेल. ते आम्ही सांगू. निश्चित आपण बघितलं का आता ते अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे. आता मुंबईच्या दिशेने ते रवाना होत आहे. नाजायकर, TVNine मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.